हे चालले होते सप्तस्वर आहे. नमस्कार मित्रांनो, मी विशाल शिंदे. तुम्ही बघत आहात सनातन धर्म 96. आपण आलोय छत्रपती संभाजीनगर पासून 30-40 किलोमीटर अंतरावर असलेलं सुलीभंजन या ठिकाणी आलोय. आणि या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे श्री संत एकनाथ महाराजांनी स्वतः इथे येऊन तब्बल 12 वर्ष जे आहे तपश्चर्या केलेली आहे. जनार्दन स्वामी यांच्या नेतृत्वाखाली इथे आले त्यांनी इथे 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. दत्त मंदिर देखील या ठिकाणी आहे. मंदिर बघू शकता आपण, एकदम असा डोंगरी भाग आहे, एकदम डोंगरावर उच्च स्थानावर असलेलं हे मंदिर. समोरच तुम्ही बघत असाल देवगिरी जो किल्ला आहे तो पण या ठिकाणावरून आपल्याला दिसत आहे. मंदिराचं अजून काम या ठिकाणी सुरू आहे. भरपूर प्रमाणावर या ठिकाणी काम देखील या ठिकाणी झाले. मंदिराचं काम या दगडात करण्यात आले. पायऱ्या वगैरे ज्या आहेत त्या दगडी बांधकाम या ठिकाणी करण्यात आले. आणि मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता, अतिशय निसर्गरम्य वातावरणात आहे. एकदम जमीन सपाटीपासून खूप मोठ्या उंचीवर या ठिकाणी आहे. डोंगरावर हे मंदिर स्थापित झाले. आपण बघू शकता समोरच आपल्याला बघू शकता देवगिरी किल्ला या ठिकाणावरून दिसतोय. त्या साईडला जर बघितलं तर कुंड या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आपण कुंडाकडे जाऊयाच नंतर. तत्पूर्वी आपण मंदिराचं जे आहे, मंदिरातील देवाचं दर्शन या ठिकाणी आधी घेऊया. समोर आपण बघू शकता श्री गुरुदेव दत्त या ठिकाणी आहे. मंदिराच्या एंट्रन्सवरच आपण जो आता बघत आहे या ठिकाणी ही जी जागा आहे, याच जागेवर संत एकनाथ महाराजांनी 12 वर्ष जी आहे 12 वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. आपण ही जागा बघू शकता. अतिशय पवित्र ही जागा आहे. हा जो दगड आहे, दगड याला म्हणता येणार नाही. जे संत एकनाथ महाराजांचे ते आसन आहे, आपण बघू शकता. हे चालले होते सप्तस्वर आहे. या ठिकाणी वेगळा आवाज येतोय बघा. आवाजाचा सूर लगेच बदलतानाचा लक्षात येते आपल्या. हे बघा. मूर्ती आहे ही फक्त जे उंबराच्या झाडाखाली त्यांचं आसन असतं. त्यांची जागा ही उंबराच्या झाडाखाली आहे. त्यामुळे उंबराच्या झाडाखाली मूर्ती स्थापित करण्यात आली. आपण बघू शकता मूर्तीच्या बाजूचा व्ह्यू बघितला आपण तर एकदम असा निसर्गमय वातावरण आहे. एकदम शांततेचं वातावरण आहे. सिटीतला जो कलमा असतो, जो आवाज असतो, त्या आवाजापासून एकदम दूर असा एकदम डोंगरे भागात या आहेत मंदिर. आपण बघू शकता एकदम टेकडीवर असं मंदिर आहे.
तुला फक्त बोलायचंय. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच जर तुमच्या माहितीनुसार जर एखादं मंदिर असेल, प्राचीन मंदिर, पुरातन मंदिर, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही त्या मंदिराला व्हिजिट देऊ, तेथील अजून माहिती काढू आणि त्याबद्दल व्हिडिओ नवीन बनवू. तुमच्या माहिती असेल एखादा व्हिडिओ, एखादं लोकेशन, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. एवढंच